मला मी वारंवार सांगतोय आपल्याकडे चंदा बिंदा सगळं त्यांचंच घ्या. आपल्याकडे काय याद्या त्यांच्या घ्या, बूथ त्यांचं राहू द्या, ते कढाई पोहे टोपले टापले काय ते चटाया बिटाया तपडं तुपडं मंडप त्यांचंच घ्या. बूथ प्रमुख बी त्यांचंच ठेवा. मतदान मात्र पाना व्यवस्थित. काय नाही आपल्याकडे गरीब माणूस आहे पण पाना व्यवस्थित चालवा बरं का. आणि सगळ्या सोयऱ्यांना सांगा, पाहुण्या रावळ्यांना फोन करा. आता प्रचाराची भोंग्याची गाडी पॉम्पलेट घेऊन फिरण्याचे दिवस नाही बाबा. मला सांगा तुम्ही एवढ्या उन्हामध्ये तुम्ही एवढे इथं जमले, त्या दोघांना म्हणावं एवढेच लोक एवढ्या उन्हात जमून दाखवा म्हणा तुम्ही, मी उमेदवारी मागं घेतो म्हणा. येत नाही कारण त्याचं कारण असं आहे 25 वर्ष येऊन बघितलं नाही. कोरोनामध्ये लोक दवाखान्यात चालत गेले बाबा, मुडदे घरी घेऊन आले, यांनी येऊन बघितलं नाही. एखाद्या दुष्काळामध्ये दुष्काळ पडला आत्महत्या केली बाबा, शेतकऱ्याच्या घरी जाऊन बघितलं नाही. मराठा आरक्षणाला बाबा आरक्षणासाठी कोणी आत्महत्या केली बाबा, बर काढला नाही, घरी जाऊन बघितलं नाही. प्रत्येक समाजावर अन्याय केला बाबा आणि मग आता त्या अन्यायाला वाचा फोडण्याची वेळ आली आहे. सगळ्यांना मिळून एवढ्या वेळी तुम्ही आहे ना खरंच माझ्यासोबत, नाही तर घोडापलटी टांगा फरार करायचं. सगळ्यांनी एकट्ठा मतदान करून घ्या. तरुण बांधव 2-3 दिवस राहिले, रात्र वैरेची आहे, शेवटला गांजा मांजा काढते म्हणे काहीतरी असं ऐकायला आलं तर मला. काही लक्ष देऊ नका, व्यवस्थित मतदान करून घ्या. आणि वडीलधारी लोक आहे हे पण आपल्यासोबत आहे. यांना कोणालाच वाटत नाही की आपल्या पोरानं पक्षाच्या मागं फिरावून त्यांचे खेटरं त्यांच्या चटाया उचलावं. प्रत्येक आई बापाला वाटतं आपल्या लेकरांनी शिकावं, मोठं व्हावं, नोकरीला लागावं, धंद्याला लागावं. आणि तुमच्यातलं एक पोरगं राहिले बाबा लहान आहे, कान धरून कधी काम सांगता येतं किंवा तू आलता माझ्या गावात असे घोषणा दिली त्यानं काम सांग, चल काम कर मग. आणि मी प्रत्येक 8 दिवसाला आपण आपल्या तालुक्याला जनता दरबार घेऊ. आपल्या विहिरीचे प्रश्न, घरकुलाचे प्रश्न, शिक्षणाचे प्रश्न, आरोग्याचे प्रश्न, गाईच्या दुधाच्या भावाचे प्रश्न, सगळे प्रश्न या ठिकाणी आपण घेऊ. तुमच्यासाठी काम